the important thing in the India, and we should also know we should also try to do the important thing in India, and we should. अगं हे काय, जेव्हा बघावं तेव्हा अभ्यास करत असते. काही घरचे कामं वगैरे करावं हे सुचत नाही तुला? उद्या माझी परीक्षा आहे आई. अच्छा ऐक, मेनिकाच्या मुलीच्या लग्नाला जाणं मला इम्पॉर्टंट आहे. किचन मध्ये खूप सारे भांडे ठेवलेत मी घासायला, साफ करून घेशील. आणि वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकलेत ते पण धुवून घे. मी येईपर्यंत सगळे कामं झाली पाहिजे, कळलं ना? मी यायच्या आधी फरशी सुद्धा साफ केलेली दिसली पाहिजे. उफो आई, थोडं समजून घे आई. मी तुला सांगितलं ना माझी उद्या परीक्षा आहे, खूप अभ्यास आहे. प्लीज वाचू दे ना. जर ही सगळी कामं मी केली तर मी अभ्यास नाही करू शकणार, आणि बिना अभ्यास करता गेलं तर मी परीक्षा कसं लिहू? तू आता एक्झाम दे किंवा नको देऊ, अभ्यास करून कोणती मोठी कलेक्टर होणार आहेस का? तुझं कॉलेज संपलं की तुझे बाबा तुझं लग्न लावून देणार आहेत. सासरी जाशील आणि काम करणार नाही तर तिथे आमची काय इज्जत राहील? ओफो, हे काय आई, असं का बोलतेस तू? आता तू काहीही बोल, पण कलेक्टर होणं हे माझ्या आयुष्याचं एक गोल आहे. जर माझी परीक्षा नसती ना तर मी घरातली सगळी कामं केली असती ना. पण माझी परीक्षा सुरू असताना तू मला अशा प्रकारचे कामं नको सांगू. ते सगळं मला नाही माहिती. जे जे मी सांगितलंय ते सगळं कर आणि मग अभ्यास कर, ठीक आहे? कळलं ना? आणि ते सगळं सोडून मला प्रश्न विचारून मला त्रास देऊ नकोस. मला लेट होतंय, मी चाललीये. अगं ऐक, अजूनही बसलीच आहे. चल लवकर ये आणि दार बंद कर. सगळं हिला सांगावं लागतं. ओफो. ओफो, इतके सारे भांडे घासावे लागतील, त्यानंतर कपडे धुवावे लागतील, सगळीकडे मला पोछाही लावावं लागेल. आता मी कसा अभ्यास करू? केव्हा हे कामं संपेल आणि केव्हा मी अभ्यासाला बसेल? ओफो, इतकं समजवल्यानंतरही माझ्या आईला काही कळतच नाही. ओहो. हा, या ना काका. कशी आहेस बेटी? बरी आहेस ना? हो, मी आनंदी आहे काका. तुम्ही कसे आहात? मी सुद्धा ठीक आहे बेटी. बाहेर का उभे आहे? आतमध्ये या ना काका. हो. बसा काका. 2 मिनिटं काका, प्यायला आणते मी काहीतरी.
हे घे काका, ज्यूस घ्या. हं. बस मुली. काही हरकत नाही काका, राहू द्या. मला खूप सारे कामं आहेत. असं आहे तर हं. हे काय बोलतेस? अशी कुठली कामं आहेत? आत्ता सगळे भांडे घासून घर स्वच्छ केलं आहे. आणि आता कपडेही धुवायचे आहेत काका. चांगली गोष्ट आहे. घरातली कामं तर करावीच लागतील ना. घरचे कामं करावं लागतात काका. पण पण उद्या माझी परीक्षा आहे काका. आणि अशा वेळेस घरातली कामं करणं खूप टेन्शनचं काम आहे काका. असं आहे तर मला हे सांग, तुझी आई दिसत नाहीये? आई तिच्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नात गेलीये काका. लग्नाला गेलीये? कधी येईल ती? तिला घरी वापस यायला संध्याकाळ होऊन जाईल काका. ठीक आहे, तुझी आई येईपर्यंत मी इथेच थांबतो. तू जा आणि आपलं काम कर. ठीक आहे काका. जरा थांब मुली. काय झालं काका? तू जाऊन अभ्यास कर. ठीक आहे काका. पण आई जर आली ना तर मला रागवेल. तुझी आई आल्यावर मी तिच्याशी बोलेन. तू जाऊन अभ्यास कर बरं. ठीक आहे काका. हं. दादा 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 उठा ना. तुम्ही कधी आलात दादा? मी तर सकाळीच इकडे आलो. अच्छा, असं आहे का? ठीक आहात ना? हो, अगदी बरा आहे मी. बस. अच्छा, तुम्ही काही खाल्लं की नाही? हो हो, मी प्यायलो. तुझ्या मुलीनी ज्यूस दिला मला. ठीक आहे दादा, जरा वाट बघा, मी खायला काहीतरी घेऊन येते. त्याची गरज नाहीये. गप्प बसा दादा. करीना करीना, हो, आत्ता आली आई. लवकर ये. बोल ना आई. काका आलेत ना, त्यांच्यासाठी काहीतरी खायला आण. आई मला खूप अभ्यास आहे आई. अरे, जेव्हा बघावं तेव्हा म्हणते अभ्यास करायचाय अभ्यास करायचाय. मी जे काम सांगितले होते ते केले का? हो, स्वयंपाकघराचं काम झालं आहे आणि फरशीही मॉपनी स्वच्छ केली. वॉशिंग मशीन मध्ये अजून कपडे नाही टाकले मी. काय म्हटलं? वॉशिंग मशीन मध्ये कपडे नाही टाकले? का नाही टाकले तू? मीच हिला कपडे धुवायला नाही म्हटलं. ओ हो, पण तुम्ही असं का म्हटलं हिला? अगं बघ, उद्या तिची परीक्षा आहे आणि तू हिला घरातल्या कामांमध्ये अडकवतेस. मग ती परीक्षा कशी देईल? तुम्ही पण ना दादा, आता ही एक्झाम देऊन काय करणार आहे? डिग्री पूर्ण झाल्यावर हिचं लग्नच करून देणार आहे आम्ही, कळलं ना? सासरी जाऊन तर कामं करावीच लागतील ना. घरच्या कामासाठी अभ्यासाची काय गरज? अगं काय झालंय तुला? आजच्या काळात अशा गोष्टी बोलतेस? मुलींसाठी सगळ्यात मोठी संपत्ती त्यांचं शिक्षणच आहे आणि शिक्षण पूर्ण करणं त्यांचं कर्तव्य आहे ना. माझं म्हणणं ऐक, जोवर हिची परीक्षा व्यवस्थित होत नाही तोवर हिला घराच्या कामांपासून दूर ठेव. एक्झाम संपल्यानंतर तिला घरातली कामं करायला लाव तू. एक्झामच्या वेळेस घरातली कामं करून घेणं ठीक नाहीये. हिला चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी काम करायची इच्छा आहे, म्हणून हिला व्यवस्थित शिकू दे तू. हिचं लग्न करायचं आहे, अमकं तमकं करायचं आहे हे सगळं बोलून तिला त्रास नको देऊस. तिच्या आयुष्यातलं तिचंही काही स्वप्न असू शकता ना. हिच्यासोबत एकदा बोलून तर पहा तू. खरं म्हटलं दादा तुम्ही. याविषयी तर मी विचारच नाही केला. ठीक आहे, जाऊन अभ्यास कर. घरातली कामं मी बघते. तुझा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय तू घरातली कुठलेच कामं करणार नाही. ठीक आहे? थँक्यू आई. थँक्यू काका.